तेजस्वी घोसाळकर यांच्याशी काही बोलणं झालं आहे का? काय काय तेजस्वी घोसाळकर यांच्याशी काही बोलणं झालं आहे का? तुम्ही म्हणालात की अनेक नेते तिथून आमच्याकडे येत आहेत, तर त्यांच्याशी काय संदर्भातली दुःखद घटना आहे विश्रांतची ती मागच्या वर्षी बघायला मिळाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे सातत्यानं त्या या संदर्भात न्याय देण्याची मागणी करत होत्या. मी अशाबद्दल एकच सांगतो, मला त्या कोणाच्या संपर्कामध्ये आहेत, कुठच्या पक्षामध्ये जाणार आहेत हे सांगण्यापेक्षा परवा आपल्याला माहित असेल की अमरावतीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे शिवसेनेचे आमदार संजय बंड होते, त्यांच्या पत्नीने प्रवेश केला. त्यांनी त्यांची व्यथा हीच सांगितली की एखादा आमदार या दुनियेतून निघून गेल्यानंतर त्याच्या कुटुंबाला जे पाठबळ द्यावं लागतं ते दुर्दैवानं आम्हाला मिळालं नाही. मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, त्यावेळी माझ्याबरोबर साथीला कोण आलं नाही, म्हणून मी एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारते असं त्यांनी सांगितलेलं. आणि तीच परिस्थिती प्रत्येकावर आहे. मला असं वाटतं की त्याच्यावर आपण नंतर बोलू. आता जी भेट झाली त्याचा पुरावा संदीपजी या ठिकाणी आहे, ते आता आपल्याशी बोलतील. सामंत साहेब, तुमच्या या भेटीवर विरोधक आता टीका करू लागलेले. तुझे वडट्टीवार म्हणतात की युती होणार नाही तरी चपला झिजवण्याचं काम सुरू आहे. मला असं वाटतं की संपलेल्या पक्षाच्या नेत्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत नाही. त्यांनी स्वतःच्या पक्षवाढीसाठी पहिला वेळ द्यावा, स्वतःचा पक्ष वाढवावा. प्रदेशाध्यक्षपदाच्या मला असं वाटतं की ते देखील रेसमध्ये होते, त्यांना ते पद मिळू शकलं नाहीत म्हणून ते डिप्रेशनमध्ये आहेत आणि म्हणून अशा पद्धतीने ते बोलतात. विजय वडेट्टीवार अतिशय माझ्या जवळचे मित्र आहेत, त्यांनी देखील आता योग्य मार्ग स्वीकारावा ही देखील त्यांना मला विनंती करायची. और टॉप एक साथ नहीं हो सकता, फूल एक साथ नहीं बह सकता है. पूरे प्रधानमंत्री ने चुनौती पाकिस्तान को दी है और भारत को संबोधित किया है. क्या कहेंगे? माननीय देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब ने जो 4-5 दिन भारत और पाकिस्तान के बीच युद्धजन्य परिस्थिति थी उसके बारे में बयान दिया है. अपने सैनिकों ने कैसा आक्रमण किया था, उन्होंने कैसा सबक सिखाया पाकिस्तान को, वो भी उन्होंने विशद किया है. इसलिए नरेंद्र मोदी साहब ने डिफेंस के बारे में जो कुछ कहा है उसके ऊपर मैं मंत्री करके बयानबाजी करना ये उचित नहीं है. लेकिन साफ एक बार पाकिस्तान को शर्म कह दिया कि अगर बात हुई तो आतंकवाद तो अच्छी बात है ना. अभी आगे जाके अगर दहशतवाद होगा तो उसको युद्ध ही समझा जाएगा. ये जो इशारा दिया है वो काफी है.